म्हणजे इथं येणार प्रत्येक व्यक्ती आंबेडकरवादी. तर सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावानो, मी आहे सध्याला टाकळघाटमधील बौद्ध विहार या स्थळी आणि मी बौद्ध विहाराजवळ आलो आहे. मला माहिती आहे तुम्हाला काय बघायचं आहे काय नाही या ठिकाणाचं, त्याच्याकडे सुद्धा जाऊया. तर भावानो, हा गेट नंबर 1 आहे. जसा साचीचा तोरणद्वार आहे त्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी भरपूर बौद्ध बांधव आलेले आहेत. तर बघू शकता, हा आहे गेट नंबर 1चा बौद्ध विहार. तर जाऊया मध्ये. बघू शकता अशा प्रकारे आपले बौद्ध बांधव, आपल्या बहिणी या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये आलेले आहेत. फक्त बौद्ध विहारामध्ये नव्हे तर त्या महाराजांचं दर्शन घ्यायला सुद्धा आलेले आहेत. तर हा एंट्री गेट, अशा प्रकारे एंट्री गेट आहे. जाऊया मध्ये. मध्ये जर बघितलं तर भरपूर छानपैकी तथागत गौतम बुद्धांची भव्य अशी प्रतिमा आहे. बघू शकता भावना, अशा प्रकारे आहे बौद्ध विहार. हे आहे टाकळघाटमधील बौद्ध विहार. भरपूर लांब लांबून आलेले आहेत या ठिकाणी. बघू शकता अत्यंत भव्य अशी तथागत गौतम बुद्धांची स्मारक आहे या ठिकाणी. आणि एवढंच नाही भावना नव्हती, इथं मला एक वेगळं दृश्य बघायला मिळालं. बघू शकते शांतता राखा ठेवलेला आहे. संत योगी विक्तू बाबा प्रतिष्ठान टाकळघाट. आता बौद्ध विहारामध्ये बाबांचं नाव आहे आणि एवढंच नाव आहे. तर हे बघा, तुम्ही जर बघितलं तर हे बौद्ध विहार आहे. पण बौद्ध विहारामध्ये धम्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे किंवा इतर बाबांचा नाही, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला योगी विक्तू बाबा जे आहेत, इथलं प्रतिष्ठान आहे, त्यांचासुद्धा बौद्ध विहारामध्ये प्रचार होताना दिसतो. ठीक आहे, ही तर सुरुवात आहे, अजून समोर बघणार आहोत आपण. बघू शकता भरपूर लांब लांबून या ठिकाणी बौद्ध विहारांमध्ये येत आहेत सर्व बांधव. तर भावांनो, जसं आपण बघितलं की मी सध्याला आहे टाकळघाटमधील जे बौद्ध विहार आहे. बौद्ध विहारमध्ये अत्यंत छान अशी तथागत गौतम बुद्धांचं स्मारक आहे आणि भव्य असं डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. टाकळघाटमधील हे अत्यंत म्हणजे सुंदर स्थान मला बघायला मिळाले. आणि एवढंच नव्हे तर आसपासचा परिसरसुद्धा फार छानपणे असा डेव्हलप केलेला आहे. बघू शकता सध्याला ऊन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही. या ठिकाणी छान असले जे आपले बांधव येतात त्यांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून असे मॅटसुद्धा टाकण्यात आलेले आहे. बघू शकता हे ट्रस्टी साहेब आहेत, हे सर्व बघतात इथनं. कसं वाटलं तुम्हाला परिसर? परिसर फार छान आहे साहेब. छान आहे ना, एकदम छान असा डेव्हलप केलेला आहे.
भव्य असं आणि तथागत आता गौतम भव्य बुद्धांचं एक यात्रा आहे 2 तारखेला. 2 तारखेला. 2 तारखेला अच्छा. लाखो लोक येतात या ठिकाणी. अच्छा अच्छा अच्छा. आणि सर्व गोष्टीचं या ठिकाणी पूर्ण व्यवस्था केल्या जाते. हं, हं, हं. इथे दररोजचं निशुल्क भोजनाची व्यवस्था आहे. अच्छा अच्छा. आमचे जे संत योगीराज विठोबाबा प्रतिष्ठान टाकळघाटचे जे विश्वस्त आहेत, अच्छा अच्छा. सन्माननीय अध्यक्ष हं, हं, हं. नानाजी शामखोडे हं, हं. आणि सचिव आहेत राजूजी भगत, हे परिपूर्ण लक्ष देतात या ठिकाणी. बांधकामाची सुरुवातच आहे. बांधकाम जिकडे तिकडे बांधकाम सुरुवात हो, हो, झालेली हो. आहे. आणि राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था या ठिकाणावरून केली. छान छान छान. आपलं नाव साहेब? माझं रमेश चौधरी. रमेश चौधरी. धन्यवाद साहेब मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. तर भावांनो, छान अशी ट्रस्टी साहेबांनी आपल्याला मुलाखत दिली आणि या जागेच्या संबंधात माहिती दिली. तर अत्यंत छान अशी तथागत गौतम बुद्धांची मध्ये प्रतिमा ठेवलेली आहे. तर आपण आता जवळपासचा जो परिसर आहे तो कव्हर करणार आहोत. तर चला निघूया.